आपल्या आजच्या कीर्तनाचा विषय आहे मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. कोणता विषय आहे? मोठ्याने सांगा, कोणता विषय आहे? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. आणि आपला विषय आहे मुलगी श्रेष्ठ. आपला विषय काय आहे? आपला विषय काय आहे? मोठ्याने बोला सर्वजणी. आपला विषय काय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे. अरे अरे अरे, लय मिळाल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा, कोणता विषय आहे? मोठ्याने सांगा, कोणता विषय आहे? मुलगी श्रेष्ठ. आणि मुलगीच श्रेष्ठ आहे हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे. विठाला विठाला आणि कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी, समाजाचा समतोल राखण्यासाठी, सृष्टीचा बॅलन्स राखण्यासाठी, समाजाचे पतन रोखण्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, देशाचा विकास घडवून आणण्यासाठी, उन्नत आणि पॉवरफुल देश घडवण्यासाठी आपला विषय आहे की मुलगा श्रेष्ठ. पुरुष मंडळ, आपला विषय काय आहे? आपला आणि मुलगा श्रेष्ठ हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगाच श्रेष्ठ आहे. आता मुलगी कशी श्रेष्ठ आहे ते या महाराजांनी पटवून द्यावे. आणि मुलगी श्रेष्ठ हे पटवून देत असताना अभंगही सोडवावा. विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ या विषयाचे चिंतन पाहण्यासाठी आपण जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगातून सांगतात की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. ज्या घरामध्ये सात्विक मुलं मुली आहे त्यांचा देवालाही आनंद वाटतो. आता सात्विक मुलं मुली कोण? तर जे गीता भागवत श्रवण करतात ते. आणि असे जे काही गीता भागवत श्रवण करणारे आहे तुकोबाराय म्हणतात माझ्या हातून त्यांची सेवा घडो. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला एकंदरीत या अभंगातून तुकोबाराय मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीला अगोदर स्थान देतात. कसे? लक्ष देऊ नाही का? आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. माता अगोदर, माता अगोदर मग पिता. कुळी कन्या पुत्र, कन्या अगोदर, कन्या अगोदर मग पुत्र. गीता भागवत करीती श्रवण, गीता अगोदर, गीता श्रीलिंगी आहे. गीता अगोदर मग भागवत. आणि या गीता रूपी मुलीचा जन्म, या गीता रूपी मुलीचा जन्म महाभारत रूपी गृहस्थ आश्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या गीता रूपी मुलीने अर्जुन रूपी समाजाचे कल्याण केलेले आहे.
महको तो ऐसे महको कि फुलों को भी होश आ जाए. वा वा, क्या बात है. अजून राहिलंय पुढे. महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. तालियां देनी है तो ऐसे दे दो कि हमें भी जोश आ जाए. गीता माणसाला कळाली पाहिजे. काही काहींना तर काहीच कळत नाही, अजिबातच अक्कल नसते. एक पठ्ठ्या विटीने दगड फोडीत होता. वीट वीट भिंत बांधायची वीट घेतली विटन लागला दगड फोडायला. आता विटीनं कुठं दगड फुटत असतो का? दुसरे एकानं पाहिलं, विचारलं, काय रे काय करतो? दगड फोडितो. अरे इटीनं कुठं दगड फुटत असतो का? डोकं वापर, डोकं. मग त्याने ती वीट फेकून दिली आणि डोकं वापरलं. त्याने डोक्यानेच दगड फोडायला सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला उलटा. तो दगड फुटण्याऐवजी याचं डोकंच फुटलं. गेला दवाखान्यात. डॉक्टरांनी विचारलं, डोकं कसं काय फुटलं? मग याने सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणाले, अरे गाढवा, मूर्खा, बावळाटा, बिनाकलीच्या कांद्या, अरे कधी कधी डोक्याचाही वापर करावा. हा म्हणाला, अहो डॉक्टर साहेब, डोक्याचा वापर केला म्हणून तर एवढं झालं, आता आयुष्यात डोक्याचा वापर करणार नाही. बघा हा डोकेबाज. विठाला आशांना कधी कळायची बरं गीता? असो, तुकोबारायांनी मुलीला अगोदर प्राधान्य दिलेले आहे, मुलीला अगोदर स्थान दिलेले आहे. म्हणून आपले म्हणणे आहे की मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने बोला सर्वजणी, कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? हा, असा आवाज पाहिजे. मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग घेतला आणि त्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपणास सांगितला की नाही? मोठ्याने सांगा, या महाराजांना ऐकायला थोडं कमी आहे. सांगितला की नाही? सांगितला. आपोलिया हिता जो असे जागता, या अभंगाचा अर्थ महाराजांनी सांगितला, पण तो अर्थ महाराजांनी मनाला वाटेल तोच सांगितला. महाराज म्हणाले की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. तर याचा अर्थ असा नाही. मग तुम्ही म्हणाल, महाराज याचा अर्थ कसा आहे ते तुम्ही सांगा. तर मी सांगते, लक्षपूर्वक ऐका. आपण ऐकताना पण, महिला मंडळ ऐकताना नक्की. नाहीतर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. असंच एके ठिकाणी एक मावशी माझ्या समोर कीर्तनात बसल्या आणि बसल्या बसल्या सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या. आळ्या पिळ्या माहिती आहे ना? सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या. म्हटलं, मावशी शेळी बांधायची विसरली की काय? मावशी म्हणाल्या, महाराज शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावली, कुलपाला झटकाही मारला, पण म्हणलं मग पण काय? मावशी म्हणाल्या, महाराज कुलूप लावलं ही गोष्ट खरी, कुलूप लावलं ही गोष्ट खरी, पण अगोदर कुलूप लावलं की अगोदर कडी लावली तेच माझ्या ध्यानात येईल. म्हणलं, मावशी
अगोदर कडी लावून मग कुलूप लावलं असेल तर मग ठीक आहे, आणि जर अगोदर कुलूप लावून मग कडी लावली असेल तर मग राम 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 राम. अहो चालू कीर्तनातून उठल्या ना मावशी घरी जायला, मग मागून सुनबाईंनी आवाज दिला, आत्याबाई ओ आत्याबाई कुलूप बरोबर लावली, बसा खाली बसा खाली. तेव्हा कुठं मावशी खाली बसल्या. आता मला सांगा, असं श्रवण असावं का? असं श्रवण असावं का? तर मग श्रवण कसं असावं? तर श्रवण असं असावं की त्या श्रवणाने आपल्या ठिकाणचे भेदाभेद हे नष्ट झाले पाहिजे, असं माणसाने ऐकलं पाहिजे. असं आपण सर्वजण ऐकताना नक्की नक्की मग ऐका. आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया हिता जो असे जागता, म्हणजे जो जे नाही जो. पण हे महाराज म्हणाले की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. तर जे नाही जो, जो स्वतःच्या हिताला जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. जो मुलगा, जो पुरुष, जो माणूस स्वतःच्या हिताला जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. त्यांचे माता पिता नाही, तिचेही माता पिता नाही, तर त्याचे माता पिता धन्य आहे, असा या अभंगाचा अर्थ आहे. मग आता मला महिला मंडळ खरं खरं सांगा, या महाराजांनी अभंगाचा अर्थ मनाला वाटेल तो सांगितला की नाही? सांगितला की नाही? नाही, त्या बोलणारच नाही, ते आमच्या पार्टीचे. अहो या महाराजांना अभंगाचा अर्थच कळाला नाही आणि निघाले कीर्तन करायला. विठ्ठल विठ्ठल. नंतरच्या चरणांमध्ये तुकोबारायांनी स्त्रीला प्राधान्य दिलेले आहे, ही गोष्ट खरी आहे. नंतरच्या चरणांमध्ये तुकोबारायांनी स्त्रीला प्राधान्य दिलेले आहे, ही गोष्ट खरी आहे. पण पुरुषाला धन्यता देऊन सुरुवात केलेली आहे. इको कमी करा थोडा. पुरुषाला धन्यता देऊन सुरुवात केलेली आहे, कारण तुकोबारायांच्या समोर जे स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांची यादी आहे. आता कोणती यादी? तर संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे. संत नामदेव महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे. संत गोरोबा काका स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे. बळीराजा स्वतःच्या हिताला जागा होता. इतका जागा होता, इतका जागा होता, इतका जागा होता की बळीराजाच्या गुरुने म्हणजेच शुक्राचार्याने बळीराजाला सांगितले, बळीराजा तू 3 पावले भूमी दान देऊ नकोस, कारण तुझ्या समोर प्रत्यक्ष भगवान विष्णू वामन बनून आलेला आहे, त्यामुळे तू 3 पावले भूमी दान देऊ नकोस. परंतु बळीराजाने गुरूंचे ऐकले नाही आणि 3 पावले भूमी भगवंताला दान दिली. पुढचे चरित्र माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलेच माहिती आहे. मग यावर बळीराजाची माता म्हणाली, बळीराजाच्या आईचे उद्गार आहेत, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. याला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणार. कुणाला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणार? आंधळ्या मात्या पित्याने इच्छा प्रगट केली, बाळ काशीला जावं वाटतं रे, बाळ काशीला जावं वाटतं. कोण होता तो बाळ? कोण होता तो बाळ? श्रावण बाळ. मग श्रावण बाळाने कावड तयार केली, त्या कावडीच्या पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवले, काशी यात्रेला निघाला.
आजही आमच्या बऱ्याच श्रावण बाळांना वाटतं की आपल्या मात्या पित्याला नाही कावडीत बसून पण कमीत कमी गाडीत बसून का होईना आई बापाला चारी धामात न्यावं, चारी धामात न्यावं. पण हिच्या पुढं याचा नाविलाज असतो, हिच्या पुढं. आणि आई बापाला चारी धामात नेण्याऐवजी आई बापाला वृद्ध आश्रमात नेतो. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रावण बाळाने कावड तयार केली, कावडीच्या पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवले, काशी यात्रेला निघाला. रस्त्याने जाताना मात्या पित्याला तहान लागली. कावड एका झाडाखाली ठेवली आणि पाणी आणण्यासाठी नदीवर गेला. पाणी आणण्यासाठी नदीवर गेला आणि दशरथ राजाचा बाण लागला आणि श्रावण बाळाचा मृत्यू झाला. श्रावण बाळ मेला. स्वतःच्या हितासाठी जागला, कारण मात्या पित्याची सेवा करणं हे आपले हित आहे. आणि त्या आपल्या हितासाठी तो जागला, त्या आपल्या हितासाठी तो जागला. म्हणून तुकोबाराय त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात. ते अभंगाच्या प्रथम चरण. आपोलिया हिता जसे जागता, 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 आपोलिया हिता जसे आपोलिया हिता जसे जागता, 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 आपोलिया हिता जसे जागता. धन्य माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया. कुळी कन्यापूर होती रे सात्विक, कन्यापुत्र होती रे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती रे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती रे सात्विक. धन्य माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया, कुळी कन्यापुत्र होती रे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती रे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती रे आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आ. श्रावण बाळ स्वतःच्या हिताला जागा होता. दशरथ राजाचा बाण लागला आणि श्रावण बाळाचा मृत्यू झाला. मग श्रावण बाळाच्या मात्या पित्याने शोक केला. बाळा श्रावणा सांग कारे झोपला, कोण्या चांडळाने प्राण तुझा घेतला.
बाळा श्रावणा सांग कारे झोपला, कोण्या चांडळाने प्राण तुझा घेतला. श्रावण बाळाच्या माता पित्याने शोक केला आणि श्रावण बाळाची चिता रचली. श्रावण बाळाची चिता रचली आणि दोघाही माता पित्याने श्रावण बाळाच्या विरहात आपले प्राण सोडले. दोघाही माता पित्याने श्रावण बाळाच्या विरहात आपले प्राण सोडले. आई बापाने मुलासाठी आपले प्राण सोडले. मग आता मला सांगा, जी मुलगी म्हणजे सून सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ की ज्या मुलासाठी आई बापाने आपले प्राण सोडावे तो मुलगा श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? पुरुष मंडळ कोण श्रेष्ठ आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे. महिला मंडळ कोण श्रेष्ठ आहे? आमची पार्टी पक्की आहे. कोण श्रेष्ठ आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. माईक सिस्टीम वाले रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसात आणून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की मुलगाच श्रेष्ठ आहे. महाराजांनी मुलगा श्रेष्ठ आहे हे पटवून देत असताना संतांच्या नावाची यादीच सांगितली. ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, गोरोबा काका, श्रावण बाळ, बळीराजा यादीच सांगितली. पण जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, मीराबाई, कान्होपात्रा ही नावं यांना का आठवली नाही? मग या यादीच्या वेळेस यांच्या डोक्याचे काय खोके झाले होते का? पण नाही, सत्य स्वीकारायचंच नाही ही यांची वाईट सवय आहे. आणि एका वाईट सवयीवरून काय होतं एक उदाहरण सांगते. अगोदर टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल. एका माणसाला जास्त वेळ झोपायची वाईट सवय होती. गेला पाहुण्याच्या गावाला, झोपला, पण त्याची झोप होती डोळेवाशी झोप. म्हणजे झोपायचा पण डोळे उघडेच, झोपला पण डोळे उघडेच. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, हा काय उठलाच नाही. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पण पाहुणा काय उठानाच. घरधण्याने विचार केला, पाहुणा का बरं उठाना? घरधण्याने पाहुण्याच्या जवळ जाऊन पाहिलं, पाहुण्याचे डोळे उघडे. मी हाय अजून. पाकिट घेतल्याशिवाय आपण जातच नाही. गर्दनी म्हणतो गेला, बहुतेक अटॅकनेच. गर्दनेने सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन केले, सगळे पाहुणे रावळे जमा झाले, याचे डोळे उघडेच.
हा मधी झोपलेला, सगळे पाहुणे रावळे कडकडणी बसले, याचे डोळे उघडे. एकाने तर येतानाच हार, फुलं, मडकं, पांढरं कापड, सुतळी, बांबू सगळं घेऊन आला. तेवढ्यात त्या मधी झोपलेल्याने जांभई दिली. जे लोक उठून पळाले चकाटून. हा म्हणतो अरे थांबा थांबा, अरे आलं अरे आलं अरे आलं. काही काही पार पळता पळता उलटून पडले. काही काहींचे पळता पळता सगळे वस्त्र वल्ले झाले. घामाने 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 अर्थाचा अनर्थ करू. विठ्ठल एवढी फजिती का झाली बरं? डोळे उघडे. डोळे उघडे नाही, जास्त वेळ झोपायची वाईट सवय. तसे सत्य स्वीकारायचेच नाही, ही या महाराजांची वाईट सवय आहे. महाराजांनी संतांच्या नावाची यादी सांगितली, पण या जगामध्ये महिला संत सुद्धा आहे. नवे नवे आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा फार थोर थोर महिला झालेल्या आहेत. नवे नवे आजही आहेत. भारताच्या माजी राष्ट्रपती 25 जुलै 2007 ला भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून संपूर्ण भारत देशाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. राजस्थानच्या गव्हर्नरही राहिलेल्या आहेत. त्या गरीब वर्ग, मुलांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केलेले आहे. एवढेच नाही, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या, परंतु डोक्यावरचा पदार खाली पडू दिला नाही. हे आमच्या भारताचा वैभव आहे. पदर पदर नाही, तुम्ही नका घेऊ आजीबाई आता फटाफटा, मी तुमचं सांगतच नाही. आता पदरच राहिले नाही तर घेतील तरी काय. स्वर्गीय इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. अनिता देसाई फार मोठ्या लेखिका झाल्या. कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. किरण बेदी पोलीस सेवेत सहभागी होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. बेंची भुट्टो या इस्लामी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मदर टेरेसा यांची मानवाची सेवा करणारी महिला म्हणून संपूर्ण जगात कीर्ती पसरली. महादेवी वर्मा यांना हिंदी साहित्यामध्ये ओळखत नाही असा तर माणूसच नाही. मारिया मॉन्टेसरी इटली देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. मॉरियन डोनॉन यांनी गेर घासणाऱ्या पहिल्या लेथ मशीनचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. शकुंतला देवी यांना मानवी संगणक म्हटलेला आहे. कुठल्याही साधनाचा उपयोग न करता अवघडातील अवघड गणिते त्या सहज सोडवतात. सानिया मिर्झाने टेनिसचा झेंडा संपूर्ण जगभरात फडकावला आणि आमच्या सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांची मुले सांभाळून संपूर्ण जगाची माय झाली. पण या महिला यांना दिसल्याच नाही. अहो दिसतील नाही कशा, अभ्यासच करायचा नाही, डबक्याच्या बाहेर पडायचंच नाही, घरातलंच गुणगान करायचं. अशीच एक महिला तिच्या भावाचं गुणगान करायची. वाट चार वाट सरू काय पाहतोस खेड्याला 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 खेड्याला, अन सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. गुरु गुरु
तिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर नाही आणि ही म्हणती सोन्याचं कुलूप. दुसरी एक महिला गात होती, गावाच्या र पाटला नीट चाल र गुमान 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 अन माझ्या बंधुराया बसाया इमान 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 इमान. त्याच्या घरी सायकल का नसना. अहो या दोघींचं तरी बरं आहे, तिसरीचं तर लय अवघड. तिसरी एक महिला गात होती, लिंबाच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाय पाडी ग पाडी बाय पाडी. कोणी आम्हाला केली चाडी आणि पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी बाय बेडी ग गुरु 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 जात येते. हा ग बाई जगात डोकं. आता हे काय गुणगान करण्यासारखं आहे का बरं, पण आकलीचा पत्याच नाही. जगात डोकं. या महिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन जगामध्ये विशेष कार्य केलेले आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा सात्विक मुलींचा देवालाही आनंद वाटतो. आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या कोळी कन्या पुत्र होती जे सात्विका. 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 कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्या काळातील पुरुषांनी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्या काळातील पुरुषांनी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले.
पण आमच्या सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन समाजाचा विरोध सहान करून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आमची स्त्री ही सुशिक्षित केली. आज आमची स्त्री शिक्षित आहे. आज आमची स्त्री ही सुशिक्षित आहे. ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. मग मला सांगा, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा पुरुष श्रेष्ठ की स्त्रियांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवणारी स्त्री श्रेष्ठ? स्त्री म्हणजे मुलगी श्रेष्ठ. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने बोला, यांना ऐकायला आलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? पार्टी बदलू नका, दबाव देऊ नका. कोण श्रेष्ठ आहे? हे पोरांनो, तुम्हाला बायका पाहिजे का नाही? कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. आत्ताच मला बडबडे म्हणणाऱ्या या मुक्या महाराजांनी नाही मुक्ताई महाराजांनी मुक्ताई महाराजांनी सांगितले की मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे. पण या महाराजांनी काही सारासार विचारच केला नाही. उचलली जीवन लावली टाळ्याला. अशीच एक 18-19 वर्ष वयाची मुलगी, ती पेपर वाचायची, बातम्या वाचायची. खून, छळ, हत्या, आत्महत्या या बातम्यांचा तिने अभ्यास केला आणि त्यावरून निष्कर्ष काढला की सून नावाच्या स्त्रीला फार त्रास दिला जातो, सून नावाच्या स्त्रीचा छळ केला जातो, सून नावाच्या स्त्रीच्या आत्महत्या होतात आणि सासू नावाच्या स्त्रीचा छळ केला जात नाही, सासूच्या आत्महत्या नाही, सासूला त्रास दिला जात नाही. मग ती मुलगी एक दिवस तिच्या मैत्रिणीला म्हणाली, मी ये ना बया सून होणारच नाही, मी डायरेक्ट सासू होणार. आजीबाई जमेल का? जमेल का? डायरेक्ट सासू, सून न होता, बायको न होता, डायरेक्ट सासू. वशिला लावून जसं त्या मुलीने बोलण्याआधी काही सारासार विचारच केला नाही, तसं या महाराजांनी बोलण्याआधी काही सारासार विचारच केला नाही. पण साधू संतांनी सांगितलेलं आहे की बाबांनो, सारासार विचार करा, सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाजी. म्हणून माणसाने सारासार विचार केला पाहिजे. नंतर महाराजांनी सांगितलं की मुलगीच श्रेष्ठ आहे. मग आता मला सांगा, जी मुलगी सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? महिला मंडळ पटापट उत्तर द्यायची. जी मुलगी लग्नाच्या वराती डीजे समोर मिरवणुकीत दारू पिऊन नाचते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी आपल्या नवऱ्याबरोबर रोज भांडते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी आपल्या नवऱ्याकडे घटस्फोट मागते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला भांडे घासायला लावून स्वतः बेडवर पडल्या पडल्या बॉयफ्रेंड सोबत मोबाईलवर गप्पा मारते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला बाळ सांभाळायला लावून स्वतः मित्रमैत्रिणींबरोबर पार्टीला जाते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशनच्या नावाखाली विचित्र कपडे घालणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का?
आणि या फॅशन करणाऱ्यांना असं वाटतं आमचा हा देह जणू काही चिरंजीवच आहे की काय, म्हणून त्या देहाला नटवतात आणि सजवतात. फॅशन करू नये असे आम्ही म्हणत नाही, फॅशन करू नका असे आमचे म्हणणे मुळीच नाही. पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असलं पाहिजे, त्या फॅशनलाही काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. या फॅशनबद्दल एक हिंदी कवी सुंदर वर्णन करतात. नका देऊ. फैशन चाहे जितना कर लो, फैशन चाहे जितना कर लो, चाहे मार लो सेन, जगत में कोई न परमान, 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 जगत में कोई न परमान. धन दौलत ये माल खजाना, जाए न तेरे साथ रे, जाए न तेरे साथ रे. अंतकाल जब आएगा तो मलेगा अपना हाथ रे, मलेगा अपना हाथ रे. एक दिन तेरा उजड़ जाएगा, एक दिन तेरा उजड़ जाएगा, लगा ले कंप्यूटर. जगत में कोई न परमान, 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 जगत में कोई न परमान. आज आमची तरुण पिढी ही फॅशनच्या आहारी गेलेली आहे. तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा, तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून ज्ञानाची उंची वाढवा. हा विषय मांडत असताना आम्हाला कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाचे मन दुखवायचे नाही किंवा कायद्याचे उल्लंघन करायचे नाही. परंतु आज समाज प्रबोधनासाठी हे बोलणं गरजेचं आहे. याचा अर्थ समाजातील सर्वच मुलं मुली असं वागतात असा नाही. याचा अर्थ समाजातील सर्वच मुलं मुली असं वागतात असा नाही, तर बहुसंख्येने मुलं मुली शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचतात, मोठ्या पदावर पोहोचतात आणि आपल्या आई वडिलांची मान उंच ठेवतात. त्यांना माझे त्रिवार वंदन. विठ्ठल विठ्ठल आज आमचे तरुण तरुणी मोबाईलमध्ये गुंग दिसतात, मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो आणि परिणामी ते शाळेत नापास होतात. मग नापास झाले की काही महाभाग आत्महत्या करतात. अरे आत्महत्या करणं हा योग्य पर्याय नाही. माणसाने आत्महत्या करूच नये, कारण आत्महत्या करण्यासाठी आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला नाही. आत्महत्या करण्यासाठी आपल्याला शाळा कॉलेजमध्ये पाठवत नाही. आत्महत्या करण्याचे शाळा कॉलेज आपणास शिकवत नाही. म्हणून त्या आईबापाचा विचार करा आणि मात्या पित्याची आज्ञा पालन करा. मात्या पित्याची आज्ञा पालन करणारा मुलगा कोण? कोण? श्रीराम. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला. सर्व तयारी सुरू झाली. बातमी मंथरेला कळाली. मंथरेच्या पोटात गोळाच उठला आणि बऱ्याच माणसांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही, त्यांचं मनच वाईट असतं आणि वाईटाच्या मनात वाईटच विचार येतात. विंच वाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. एक जावई
सासूरवाडीला गेला. सासऱ्याची गाडी घेऊन फिरायला गेला. संध्याकाळ झाली पण जावाई काही घरी येईना. मग सासू चिंता करू लागली, जावाई बापू कुठं गेले असतील. संध्याकाळ झाली, जावाई बापू कुठं गेले असतील, जावाई बापू काय करत असतील, जावाई बापू दारू तर नसतील ना पिले. मग सासरा म्हणाला, अगं असे वाईट विचार तू का करतेस. माणसाने नेहमी चांगले विचार केले पाहिजे, तू चांगले विचार कर बरं. मग सासू म्हणाली, काय झालं असेल हो जावाई बापूंना. सासरा म्हणाला, अगं कदाचित त्यांचा ऍक्सिडेंट झाला असेल, कदाचित त्या ऍक्सिडेंट मध्ये ते मेलेही असतील. बघा याचे चांगले विचार. आशांना उग फुटक्या बांबून हाणावं वाटतं. फुटक्या. हा दुसऱ्याला सांगतो चांगले विचार करा, चांगले विचार करा. याच आणि बऱ्याच माणसांचं असंच असतं, लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. मंथरेला काही दमच पडेना. मंथरेची नुसतीच उलाघाल चालली, नुसतीच उलाघाल चालली. गेली कैकेयीकडे. कैकेयी म्हणाली, अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे. मंथरा म्हणाली, हॅ मला नको सांगू. आता मंथरेचे ते झटके होते, हॅ मला नको सांगू. पुढचे रामायण सर्वांनाच माहिती आहे. मंथरेने कैकेयीची बुद्धी फिरवली. राजा दशरथाकडे 2 वर मागितले. राम वनवासाला गेला. 14 वर्ष वनवास. किती वर्ष वनवास? मोठ्याने सांगा, किती वर्ष वनवास? 14 वर्ष वनवास. कुणी दिला? ते बाळ आमच्या पार्टीचं दिसतंय. मग आता मला सांगा, रामाला वनवासाला पाठवणाऱ्या कैकेयी मंथरा श्रेष्ठ, रामाला वनवासाला पाठवणाऱ्या कैकेयी मंथरा श्रेष्ठ की मात्या पित्याची आज्ञा पालन करणारा मुलगा राम श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? राम. आणि राम हा मुलगा आहे, मग कोण श्रेष्ठ? पुरुष मंडळ, कोण श्रेष्ठ? मुलगाच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? थोडं मोठ्याने सांगा, या महाराजांना ऐकायला कमी आहे. मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले हे महाराज काय तुंतुन वाजवतात ते आपण पाहू. विठ्ठल रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच मला तुंतुन म्हणणाऱ्या या महाराजांनी टिमकी वाजवली. काही काहींना टिमकी वाजवायची लय हौस. टिमकी कळाली का? पण टिमकी वाजवणे म्हणजे फुकटचा मोठेपणा गाजवणे. आणि काही काही माणसांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लय हौस. एका बाईनं तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, रामू, आपल्या घरी कोणी पाहुणे आले आणि मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला म्हणायचं, मॅडम अमेरिकन आणू का इटालियन आणू, जपानी आणू की चायना आणू का इंडियनच आणू, काही नाही, फक्त फुशारकी मिरवण्यासाठी. एक दिवस तिच्या मैत्रिणी आल्या. मग हिनं रामूला आवाज दिला, रामू, अरे माझ्या मैत्रिणींसाठी नाश्ता घेऊन ये. रामू आला, मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू की चायना नाश्ता आणू का इंडियनच नाश्ता आणू. ती म्हणाली, इंडियनच नाश्ता आण. आता त्यांच्या घरी इंडियनच नाश्ता होता, कांदा पोहे खा, कांदा पोहे खाल्ले, कांदा पोहे. दुसरे दिवशी तिच्या सासरकडचे पाहुणे आले.
मग हिनं आवाज दिला, रामू अरे पाहुण्यांना सरबत घेऊन ये. रामू आला. मॅडम अमेरिकन सरबत आणू का इटालियन सरबत आणू, जपानी सरबत आणू की चायना सरबत आणू का इंडियनच सरबत आणू. ती म्हणाली इंडियनच सरबत आण. आणलं लिंबू पाणी, प्या लिंबू पाणी. तेवढ्यात एक जण म्हणाला, वहिनी आमचे भैया कुठं दिसत नाही हो, भैया कुठं गेले, भैयाला बोलवा. मग हिनं रामूला आवाज दिला, रामू अरे दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये. रामू आला. मॅडम अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना आणू, जपानी मिस्टरांना आणू की चायना मिस्टरांना आणू का इंडियनच मिस्टर. तिनं तर डोक्यालाच हात लावला. पाहुणे म्हणू लागले, चायला हिनं एवढे नवरे कधी केले, आणि ही एवढे नवरे करेपर्यंत आपला ठोंब्या काय करीत होता, आपला मसोबा झोपला होता का काय. विठ्ठल जसं त्या बाईला फुकाटचा मोठेपणा गाजवायची लय आऊस, तसं मला तरी वाटतं मला तुंतुन म्हणणार या महाराजांची सुद्धा टिमकीच असली पाहिजे. कशावरून लक्ष देऊ नाही का. महाराज काय म्हणाले, ज्या मुली वरातीत डीजे समोर मिरवणुकीत दारू पिऊन नाचतात त्या मुली श्रेष्ठ आहे का, असं महाराज म्हणाले की नाही. सर्वांनी बोला मोठ्याने, म्हणाले की नाही. पण मला सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपतींच्या समोर शिव जयंतीला डीजे लावून दारू पिऊन नाचणारी मग ती मुलं श्रेष्ठ आहेत का. सांगा आता. एवढंच नाही, महाराज आणखी काय म्हणाले, जी मुलगी नवऱ्यासोबत भांडते ती मुलगी श्रेष्ठ आहे का, असं महाराज म्हणाले की नाही. आत्याबाई म्हणाले का नाही, तुम्ही आपल्या पार्टीचे, तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना. पण मला सांगा, ती ज्याच्या बरोबर भांडते तो तिचा नवरा, म्हणजे तो एक मुलगाच आहे ना, मग तो मुलगा श्रेष्ठ का. एवढंच नाही, आणखीही महाराज काय म्हणाले, नवऱ्याने भांडे घासावे आणि बायकोने बेडवर पडल्या पडल्या बॉयफ्रेंड सोबत गप्पा माराव्यात, मग ती गप्पा मारणारी मुलगी श्रेष्ठ का, असं महाराज म्हणाले की नाही. म्हणाले की नाही, पुरुष मंडळ म्हणाले की नाही. हो म्हणा. पण मला सांगा, ती ज्याच्या बरोबर गप्पा मारते तो तिचा बॉयफ्रेंड, म्हणजे तो एक मुलगाच आहे ना, मग तो मुलगा श्रेष्ठ का. अहो महाराज, एका हाताने टाळी वाजत नाही, या टाळ्या गुपचूप वाजतात, त्याही दोन्ही हाताने. हा, एका हाताने टाळी वाजवायची ठरली तर ती वाजते, पण मग ती समोरच्याच्या गालात. कशी वाजून दाखवू का तुम्हाला, तशी मी या महाराजांच्या गालात वाजवणार नाही म्हणा. विठाला सांगण्याचे तात्पर्य, अधपतनासाठी, संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी, विनाशासाठी फक्त मुलीच किंवा फक्त मुलंच जबाबदार नसून, फक्त मुलीच किंवा फक्त मुलंच जबाबदार नसून, जबाबदारहीन मुलं मुली याला जबाबदार आहेत.
म्हणून आजकालच्या मुलामुलींना जबाबदार बनवणं गरजेचं आहे. त्यांना जबाबदार बनवण्यासाठी, त्यांना कर्तव्यदक्ष बनवण्यासाठी, त्यांना सुसंस्कारित घडवण्यासाठी, त्यांना खरे मानव घडवण्यासाठी, त्यांना खरे ज्ञानी घडवण्यासाठी त्यांना गीता भागवताचे श्रवण घडवणे गरजेचे आहे. अखंड गीता भागवत करीती श्रवण, 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 अखंड चिंतना विठोबाचे, अखंड चिंतना विठोबाचे, चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन अखंड चिंतना विठोबाचे, अखंड चिंतना विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक, 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 कोणी 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 कन्या होती ते गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ज्या मुलामुलींनी गीता भागवताचे श्रवण केले त्यांचे जीवन सफल झाले म्हणून समजा. आत्ता आपली 7 दिवस ताईंची कथा होती. ज्यांनी ज्यांनी कथा ऐकली त्यांचे जीवन सफल झाले म्हणून समजा. कारण अनंत जन्मीचे पुण्य असावे लागते तेव्हा श्रीमद भागवत कथा श्रवण करायला मिळते. आणि कथा वक्ता हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असावा लागतो. ताईंचा स्वभावही अत्यंत छान आहे आणि सात्विक आहे. आणि ताईंच्या मुखातून कथा श्रवण करणे म्हणजे आपल्या जीवनाची व्यथा हरण करणारी ती कथा. आणि ज्यांनी ज्यांनी श्रीमद भागवत कथा 7 दिवस श्रवण केली त्यांचे जीवन सफल झाले म्हणून समजा. त्यांच्या 21 पिढ्यांचा उद्धार झाला म्हणून समजा.